नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी राकेशसाठी चहा घेऊन आलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, वा ईश्वरीची वा, काय भक्कड चहा झाला होता, खूपच छान. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की थँक्यू राकेशजी, पण आता तुम्हाला माहिती आहे ना, आईला स्टेशनवरती तुम्हाला घ्यायला जायचं आहे. आई आता एव्हाना पोचलीसुद्धा असेल, तेव्हा तुम्ही जा, आईला लवकर घरी घेऊन या. तोपर्यंत मी आणि नमुताई आम्ही दोघीजणी आईच्या स्वागताची तयारी करतो. कधी एकदा आई येते आणि तिला घट्ट मिठी मारते असं झाले. खूप दिवस झाले आईला भेटले नाही आहे ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, खरंच म्हणजे कुटुंब असणं खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे निदान आनंद सेलिब्रेट करण्यासाठी कुटुंब तरी आहे, आमच्याकडे ते सुद्धा नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, राकेशजी असं काय म्हणताय, आमचं कुटुंब ते तुमचं कुटुंब नाही आहे का? तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही ईश्वरीजी, अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, नाहीतर असं कुटुंब मिळायला मी तर काहीही करू शकतो अशा कुटुंबाची माया मिळवण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही माझ्या आईला घ्यायला जा, मी तिच्या स्वागताची तयारी करते. आणि ती इथे बोलणं आता टाळते. त्याचबरोबर लावण्या आपल्या केबिनमध्ये आता खूपच जास्त कॉन्फिडेंटली येऊन बसलेली असते आणि तिच्याकडे आता वेगळाच इथे गर्व आलेला असतो. ती स्वतःला इथे आता त्या ऑफिसची महाराणी समजत असते. अशा पद्धतीने ती येऊन बसलेली असते. तेव्हा तिची मैत्रीण त्या ठिकाणी येते आणि स्पॅम म्हणत असते, काय गं लावण्या, काय झालं, कसला विचार करतेस आणि एवढी खुश काय आहेस तू? तेव्हा लावण्या म्हणत असते, कारण कसं आहे ना, आज मी इथे आता अर्णवला असं माझं रूप दाखवून आली आहे ना, की एअरलासुद्धा वाटेल की लावण्या एवढी कशी बदलली. म्हणजे आतापर्यंत मी त्याला घाबरून राहत होते. मला कळलं आहे की प्रेमामध्ये घाबरून राहणं हे महत्त्वाचं नाही आहे. आतापर्यंत घाबरत होते म्हणजे मी जणू काही त्याची डोरमेट झाले होते. त्याचं सगळं काही ऐकत होते, त्याचा सगळा अपमान सहन करत होते. त्याला काय हवं, त्याला काय नको, त्याला काय आवडतं, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात असायच्या. पण त्याला याने काही फरक पडत नव्हता. मग आता मी त्याच्यावरती ना हक्क गाजवून आली आहे. मी सुद्धा त्याला माझा ॲटिट्यूड दाखवला आहे आणि तो सुद्धा कधीकधी मध्ये मध्ये गरजेचा असतो ना. तेव्हा इथे लावण्य म्हणते की तेच माझं रूप जे आत्तापर्यंत ARने कधी बघितलं नव्हतं, ते रूप माझं त्याने बघितलं आहे, माझा ॲटिट्यूड बघितला आहे. जेव्हा आपला ॲटिट्यूड समोरच्या व्यक्तीला सेम मॅच करणारा असतो ना, तेव्हाच त्यांना आपली किंमत कळते. तेव्हा इथे आता मी त्याला माझा ॲटिट्यूड दाखवून आली आहे असं म्हणाल्यानंतर तिची मैत्रीण म्हणते, अगं पण त्याने काय होणार आहे? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की त्याने काय होणार आहे म्हणजे त्यानेच तर प्रेम होणार आहे ना, लव होणार आहे. कारण का आत्तापर्यंत त्याला फक्त त्याची काळजी घेणारी लावण्या माहिती होती, पण आता त्याच्यावरती हक्क गाजवणारी सुद्धा लावण्य त्याला मिळालेली आहे. आणि लोकांना आवडतं, कोणीतरी आपल्यावरती हक्क गाजवते हे त्यांना आवडतं आणि मग ते आपल्यावरती प्रेम करायला लागतात. ही सायकॉलॉजी थेरी आहे, ती तुला नाही कळणार असं लावण्या म्हणते. तर इथे आता ईश्वरीची आई येऊन कधीची वाट बघत असते. राकेश इथे गाडीच्या आड लपून त्यांच्याकडे बघत असतो, कारण त्याला आता इथे ईश्वरीच्या आईलासुद्धा इम्प्रेस्ड करायचं असतं. तेव्हा सुप्रिया त्या ठिकाणी कधीची पोचलेली असते. ती राकेशची वाट बघत असते. तेव्हा इथे आता ईश्वरीच्या बाबांचा फोन आलेला असतो. ते विचारत असतात, सुप्रिया अगं पोचलीस का? तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो मी कधीची पोचले, बस स्टँडवरती मी वाटच बघते. त्यानंतर इथे काका म्हणतात, अगं पण तुला कोणी घ्यायला आलेलं नाही आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही हो, घ्यायला अजून कोणी आलेलं नाही आहे. तेव्हा इशूला बोलवायचं ना, इशू कशी आली नाही? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नाही इशू नाही येणार आहे, ते आपल्या जयूताईंचे शेजारी आहेत ना राकेशजी, ते नाही का, त्यांनी आपली मदत केली होती. तेव्हा इकडे काका म्हणतात, कोण? त्यांनी माझा जीव वाचवला होता तेच का? तेव्हा इथे ईश्वरीची आई म्हणते, हो हो तेच. सुप्रिया म्हणत असते की ते आपल्या आता ताईंचे शेजारी आहेत ना, त्यांच्या इथे भाड्याने राहत आहेत, भाडेकरू आहेत ते. तेव्हा ते मला स्टँडवरती घ्यायला येणार होते, पण अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत. तुम्ही कधी येणार आहात? तेव्हा काका म्हणतात, 2-3 दिवसांमध्ये माझी जी काही मीटिंग आहे ते उरकून मी येणार आहे. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की हे बघा, मीटिंगला गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीबरोबर नीट बोला, आपल्यासाठी ही मीटिंग महत्त्वाची आहे आणि लवकरच या.
तेव्हा इथे बोलणी आता व्यवस्थित झाली पाहिजे असं म्हणत असते. तेव्हा इकडे काका म्हणतात, हो मी व्यवस्थित येईन, पण तू आता घरी जा, खूप उशीर झाला, ते अजून कसे आलेले नाही आहेत. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी पण त्यांचीच वाट बघते, नाहीतर टॅक्सी घेऊन मी पण निघते. त्यानंतर इथे आता पोलीस आलेले असतात. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की अरे वा, म्हणजे खऱ्या कपड्यांमध्ये खोटे पोलीस अगदी शोभून दिसत आहे. काय काय करायचं आहे ते माहिती आहे ना. त्या तिथे उभे आहेत ना, त्या इंदोरच्या बसमधून उतरलेल्या आहेत. त्यांना तुम्हाला फक्त घाबरवायचं आहे. त्यांना काय म्हणायचं की तुमच्या ह्या बॅगमधून आहे ना, ते आता ड्रग्ज वगैरे याची तस्करी होते, असं फक्त त्यांना म्हणायचं आहे आणि पूर्णपणे घाबरवून सोडायचं. डिरेक्टली म्हणायचं की पोलीस स्टेशनला चला म्हणून. असं म्हणाल्यानंतर त्या घाबरतील आणि मग मध्ये येणार मी आणि हिरोगिरी करणार आणि त्यांना वाचवणार. मग तुम्ही लोक निघून जायचं, असं इकडे आता राकेशने त्यांना सांगितलेलं असतं. तर इथे सुप्रियाला इम्प्रेस्ड करण्यासाठी, मी किती महान आहे हे दाखवण्यासाठी त्याने हा केलेला प्लॅन असतो. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्हाला तुमच्या कामाचे सगळे पैसे मिळतील, पण तिला असं घाबरवून सोडायचं ना त्यांना, की त्या पूर्णपणे गयावया करायला पाहिजे, हातापाया जोडायला पाहिजे, पूर्ण रडायला आल्या पाहिजे, असं प्लॅनिंग इथे राकेशने केलेलं असतं. त्यानंतरला इथे खोटे पोलीस म्हणत असतात की साहेब तुम्ही काळजीच करू नका, बघा आता कसा अभिनय करतो ते. त्यानंतर पैसे दिलेले असतात. चला बरं आता सॅल्यूट मारा, मला मला सॅल्यूट बघू द्या तुमचा. तेव्हा इथे सॅल्यूट मारल्यानंतर राकेश त्यांना पैसे देतो आणि मग आपल्या कामाला जायला सांगतो. तर इथे आता सुप्रिया वाट बघत असते कधीची. तेवढ्यातच इथे आता राकेश गाडीच्या आड उभा राहून तिकडे बघत असतो, तिची गंमत आता कशी होते ते. आणि त्याचबरोबर पोलिसांची गाडी म्हणून त्या खोट्या पोलिसांनी गाडीसुद्धा आणलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ते लोक गाडीतून उतरतात आणि डिरेक्टली आता सुप्रियाकडे जातात. तिला विचारतात की तुम्ही आता इंदोरच्या बसमधून उतरलात ना. तेव्हा ती म्हणते, हो मी तिथूनच उतरले. तेव्हा इथे लेडीज हवालदार म्हणत असतात की चला चला लवकर तिकीट दाखवा बरं. तेव्हा सुप्रिया आता आपल्या पर्समधून तिकीट काढते आणि ते सुद्धा इथे पोलिसांना दाखवते आणि म्हणत असते, काय झालं साहेब, पण तुम्ही माझी अशी चौकशी का करताय. तेव्हा इथे तिकीट वगैरे बघितलं जातं आणि ते म्हणतात की चला चला गाडीमध्ये बसा, आम्हाला अशी टीप मिळाली की तुम्ही तुमच्या ह्या बॅगमधून आहे ना अंमली पदार्थांची तस्करी करताय. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आम्ही असं काही करत नाही आहे. तुम्हाला जर माझ्यावरती संशय असेल की मी इथे इंदोरच्या गाडीतून उतरले म्हणून तुम्ही मला जाब विचारत असाल, तर माझ्या सगळ्या बॅगा तुम्ही चेक करा, हे घ्या सगळं काही चेक करा, बघा याच्यातून अंमली पदार्थांची तस्करी होते का. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात, खोटे इन्स्पेक्टर, की आमच्याशी जास्त वाद घालू नका, जास्त बोलू नका, म्हणालो ना गाडीमध्ये बसा म्हणून, चौकशीसाठी न्यावं लागेल तुम्हाला, चला गाडीमध्ये बसा. सुप्रिया म्हणते, हे बघा असं करू नका, तुम्हाला माझ्यावरती संशय आहे ना की याच्यामध्ये ड्रग्ज आहेत की अंमली पदार्थांची तस्करी होते, चेक करा ना तुम्ही, मला तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन का जाताय, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. प्लीज मला हात लावू नका आणि कुठे घेऊन जाऊ नका. मी इथे माझ्या 2 मुलींना भेटायला आले, खूप दिवस झाले आमचं भेटणं झालेलं नाही आहे, म्हणून मी इंदोरवरून आले हो, आणि इथे गाडीची वाट बघते, मला कुणीतरी घ्यायला येणार आहे त्यांची वाट बघते, तर तुम्ही मला इथे एवढ्या मोठ्या आरोपाखाली चौकशीसाठी घेऊन जाताय. पण जो आरोप करताय तो खरा आहे की खोटा ते तरी बघा ना, चेक तर करा माझी बॅग. तेव्हा राकेश म्हणतो, चला आता मला तिथे जायला हवं, आता माझी एंट्री होणार आणि भावी सासूबाई तुमची मदत मीच करणार, मी तुम्हाला इम्प्रेस्ड करणार, असं इथे आता राकेश म्हणतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे राकेश आता पुढे जाणार, कारण आता सुप्रिया घाबरलेली असते, ती गयावया करत असते की मला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका म्हणून. त्यानंतरला तिथे अर्णवची अगदी योग्य वेळेवरती गाडी आलेली असते. अर्णव बघतो तर तिथे पोलीस असतात आणि ते सुप्रियाची चौकशी करत असतात. तेव्हा अर्णव गाडी थांबवतो, मागे वळून बघतो आणि म्हणतो की ह्या तर चांगल्या घरातली बाई दिसत आहेत, हातापाया का जोडतायत, नक्की झालंय तरी काय, पोलीस का त्यांना घेऊन जात आहेत, काय केलंय त्यांनी, बघायला हवं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, मी तुमच्या हात जोडते, पाया पडते, अहो पण मला घेऊन जाऊ नका हो. तर इथे प्रेक्षकांनो अर्णवने आता योग्य वेळी येऊन चांगला इथे आता राकेशचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. अर्णव आता गाडीतून उतरतो आणि तो सुप्रियाच्या दिशेने जातो. तेव्हा इथे राकेश आता लपून छपून बघत असतो. अर्णव विचारतो की 1 मिनिट इन्स्पेक्टर, काय चाललंय, काय बोलताय तुम्ही, त्यांना तुम्ही असं पकडलंय का,
काय केलं आहे त्यांनी? तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ, तुला याच्याशी घेणं देणं नाही आहे. कोण आहात तुम्ही? आत्ताच्या आत्ता निघून जा. आमच्या चौकशीच्या आड बोलायची गरज नाही आहे, कळलं का? तेव्हा अर्णव आता काही न बोलता निघून जात असतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अरे काय चाललं आहे तुमच्या लोकांचं? आजूबाजूला उभे आहात ना? हे पोलीस मला त्रास देत आहेत, मला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत आणि तुम्ही लोक काहीच बोलत नाही. तुमच्या घरी तुमच्या आया बहिणी नाही आहेत का? मग तुम्ही यांना थांबवा ना. माझ्याबरोबर चुकीचं का वागतायत? तेव्हा इथे आता आया बहिणी नाही आहेत का असं म्हणाल्यानंतर अर्णवला आपल्या आईची आठवण येते आणि तो लगेच इमोशनल होतो. मग आता तर यांची मदत केलीच पाहिजे असं त्याला वाटतं. तेव्हा इथे अर्णव विचारतो, हे बघा इन्स्पेक्टर, नक्की काय झाले ते तरी सांगा ना. तुम्ही यांना पोलीस स्टेशनला का घेऊन जाताय चौकशीसाठी? यांनी केलंय काय ते तरी कळू द्या. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की त्यांच्या बॅगमधून, त्यांच्या ह्या पर्समधून अंमली पदार्थांची तस्करी करतायत अशी टीप मिळाली आम्हाला, म्हणून तर आम्ही इथे आलो आहे ना त्यांना अरेस्ट करायला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की इन्स्पेक्टर, अहो फक्त टीप मिळाली आहे ना, तुम्ही इथे कॉन्फिडंट आहात का? तुम्हाला पूर्ण माहिती आहे का की ह्याच तस्करी करतायत? फक्त टीप मिळाली, मग तुम्ही चौकशी इथेच केली पाहिजे. तुम्ही हवं तर त्यांची बॅग वगैरे चेक करा. त्या म्हणतायत ना, त्या नाही तर म्हणत नाही आहेत ना, मग बॅग वगैरे चेक करा ना. तुम्ही डिरेक्टली टीप मिळाली म्हणून कुठल्याही व्यक्तीला पोलीस स्टेशनला घेऊन जाल आणि त्यांची चौकशी कराल, त्रास द्याल त्यांना. तेव्हा इकडे आता ते हवालदार म्हणत असतात की हे बघा, तुम्ही इथून आताच्या आता निघून जा, तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचा काही संबंध नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, आमचा कसा संबंध नाही आहे? तुम्ही त्यांना विनाकारण त्रास देताय ना. बरं 1 मिनिट तुम्ही थांबा, मी तुमच्या SP ला फोन करतोय, तुम्ही जरा त्यांच्याशी बोलणं करून घ्या. सांगा तुम्ही कुठले इन्चार्ज आहात, तुमचं आडनाव सांगा, इन्चार्ज कुठले आहात ते सांगा. तेव्हा आता सगळे पोलीस घाबरतात, कारण ते खोटे पोलीस असतात, भाड्याने बोलवलेले असतात. तेव्हा इथे अर्णव आता SP ला फोन करतो आणि विचारतो की तुम्ही कुठले इन्चार्ज आहात ते सांगा. तेव्हा इथे ते खोटे पोलीस घाबरतात. तेव्हा राकेश त्यांना खुणवतो आणि म्हणतो की जा, आताच्या आता इथून निघा. तेव्हा ते आपल्या गाडीमध्ये बसतात आणि म्हणतात, नाही नको नको साहेब, तुम्ही कुणाला फोन करू नका, आणि सरळ ते लोक निघून जातात. तेव्हा इथे सुप्रिया खूपच जास्त रडत असते. सुप्रिया म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही अगदी इथे आता योग्य वेळेवरती धावून आलात आणि माझी मदत केलीत. तुमचे खूप खूप आभार. तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. हे लोक अचानक आले आणि मला असं पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची धमकी द्यायला लागले. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की मी आत्ताच इंदोरवरून आले, हे लोक इथे का आले मला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काही हरकत नाही, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी तुम्हाला सोडू का, की तुम्हाला कुणी घ्यायला येतं आहे? तेव्हा ती म्हणते की हो, मला माझ्या ताईंचे शेजारी घ्यायला येणार होते, पण ते अजूनपर्यंत आलेलेच नाही आहेत, कुठे अडकलेत काय माहिती. तेव्हा अर्णव म्हणतो, एक काम करा, त्यांना फोन करा आणि विचारा कुठे आहेत, नाहीतर मी तुम्हाला ड्रॉप करतो. तेव्हा इथे आता ती म्हणत असते की नाही, त्यांचा फोनच लागत नाही आहे, फोन बंद येतो आहे त्यांचा. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा, ते जर येणार नसतील ना तर मी तुम्हाला ड्रॉप करू शकतो. नाही, मला माहिती आहे असं अनोळखी व्यक्तीच्या गाडीमध्ये बसणं म्हणजे तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल, पण काही हरकत नाही, मी खरंच तुम्हाला ड्रॉप करेन. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नको, माझ्याकडे पत्ता आहे, मी जाईन टॅक्सी घेऊन. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा, अजिबात संकोच करू नका, मी प्लीज तुम्हाला ड्रॉप करू शकतो, तुमच्याकडे पत्ता आहे ना, फक्त कुठे जायचं आहे ते सांगा. तेव्हा इथे आता जो पत्ता असतो तो सुप्रिया आता अर्णवकडे देते. अर्णव तो वाचतो आणि म्हणतो, तुम्हाला इथे निवारा चाळीमध्ये जायचं आहे का? तेव्हा ती म्हणते हो. तो म्हणतो, खरंच तुम्हाला निवारा चाळीमध्ये जायचं आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो सर. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की चला, तुम्ही गाडीमध्ये बसा. तेव्हा इथे निवारा चाळीमध्ये जायचं आहे. तेव्हा अर्णवला कळतं की इथे ईश्वरीसुद्धा निवारा चाळीमध्येच राहते. त्यानंतरला तो ॲड्रेस वाचतो, तिच्या बॅग्स वगैरे घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला तिथे ड्रॉप करतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुमचे खूप खूप आभार झाले. त्यानंतरला इथे अर्णव म्हणतो की चला, आपण निघूया का? तेव्हा सुप्रिया म्हणते, आपण पहिल्यांदाच भेटलो आहे की याआधीसुद्धा आपलं भेटणं झालं आहे? आपण याआधी कधी भेटलो आहे का? मी तुम्हाला ओळखते, तुमचा चेहरा बघितल्यासारखा वाटतो आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की नाही, आपण तर इथे पहिल्यांदाच भेटतो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचा पत्ता आता बघितल्यानंतर तो समजून जातो की यांना आता ईश्वरीच्या चाळीमध्ये जायचं आहे. त्यानंतरला तो म्हणतो की द्या, तुमच्या बॅग्स द्या. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नको नको, मी माझ्या बॅग्स घेईन ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही इट्स ओके, मी घेतो. आणि तो स्वतः आता तिची बॅग, पिशवी दोन्हीही उचलून आणतो, पाठच्या बाजूला गाडीमध्ये व्यवस्थित ठेवून देतो. त्यानंतरला स्वतः आता पुढे जाऊन इथे सुप्रियासाठी गाडीचा दरवाजासुद्धा उघडतो. तेव्हा इथे अर्णवची
एक साईड आता इथे आता सुप्रियाने बघितलेली असते आणि ती तिला खूपच जास्त आवडते. तेव्हा इथे आता अर्णव तिला गाडीमध्ये बसवतो. हे सगळं आता राकेश लपून छपून बघत असतो. राकेशचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तो म्हणतो की हे काय, माझी स्क्रिप्ट, माझी वाक्य सगळी हा अर्णव म्हणाला आणि इथे आता ईश्वरीजींच्या आईला सुद्धा घेऊन गेला. तेव्हा इथे तो म्हणत असतो की हे काय झालं माझ्याबरोबर, खूपच जास्त चुकीचं घडलं. आणि आता अर्णव सुप्रियाला घेऊन गेल्यानंतर घरी ड्रॉप करण्यासाठी, तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मेहुणे साहेब हल्ली खूपच जास्त मध्ये मध्ये करायला लागलेत. हे आता असं सारखं सारखं घडायला नको, नाहीतर मग माझ्या एवढ्या मोठ्या प्लॅनवरती सगळं काही पाणी शिंपडेल, काही उपयोग होणार नाही आहे त्याचा. मेहुणे साहेब मला इथे आता जे काही डोनेशन देतात त्याच्यावरती माझं घर चाललं आहे म्हणून, नाहीतर आता सारखं सारखं हे चालू झालं तर काहीतरी शांतपणे बंदोबस्त करावाच लागेल, असं राकेश म्हणतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता आजी काम करत असते आणि तेव्हा तिथे मामा येतात. ते म्हणतात, आई, अगं आई ऐक ना. तरीसुद्धा इथे आईंचं काही लक्ष नसतं. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं आई, अगं मी कधीचा तुला आवाज देतोय, काय काय एवढं त्या मोबाईलमध्ये काय बघतेस, काय काम करतेस का? तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही रे, मोबाईलमध्ये पंचांग बघत होते. तेव्हा इकडे आता काका म्हणतात, काय म्हणतेस तू, मोबाईलमध्ये पंचांग बघतेस? अगं तुला काय इथे पंचांगचा अभ्यास वगैरे करायचा आहे की काय, आणि तुला कॅलेंडर वगैरे काढायचं आहे की काय? तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, अरे विकी, तुला तर माहिती आहे ना, गुरुजी अजून आलेले नाही आहेत. मग आता पंचांग बघूनच गुरुजी जे काही सांगायचं आहे ते सांगणार आहेत ना. मग आता आपल्या स्वास्तिकाचं इथे वर्षश्राद्धसुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा पंचांग बघावं लागणार. आणि इथे मामा म्हणतात, आणि ईश्वरीची पत्रिकासुद्धा गुरुजींना दाखवायची आहे, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आजी म्हणतात, होणार आहे. म्हणजे बघ ना, आता एवढ्याशा क्षुल्लकशा कारणावरून ईश्वरीने जॉब तर सोडला, पण आता या क्षुल्लकशा कारणावरून त्या दोघांमध्ये, अर्णव आणि ईश्वरीमध्ये जास्त अंतर निर्माण व्हायला नको, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी त्या दोघांना आता लवकरात लवकर एकत्र आणायचं ठरवलं आहे. म्हणजे मी गुरुजींना त्यांची आता पत्रिका दाखवणार आहे आणि सांगणार आहे की यांचे लवकरात लवकर पत्रिका जुळवा आणि यांचं लग्न लावून द्या म्हणावं. नाहीतर असंच जर अंतर वाढत गेलं तर मग सगळंच कठीण होऊन बसेल. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की आई, अगं तू नको काळजी करू. ईश्वरीने जरी ऑफिस सोडलं असलं आणि आता देवाने त्या दोघांना जरी एकमेकांपासून वेगळं केलं असलं, त्यांच्यामध्ये अंतर निर्माण केलं असलं, तरी देव आहे ना, तोच आता असं काही कारण जुळवून आणेल की इथे त्या दोघांची पुन्हा एकदा भेट घडवून देईल, ते दोघे पुन्हा एकदा एकत्र येतील, असं इकडे आता मामा म्हणत असतात. तेव्हा आजी म्हणतात की माणसाने तुझ्यासारखं आशावादी असलं पाहिजे. म्हणजे इथे तू जे बोलतोस ना, ते ऐकल्यानंतर असं वाटतं की काही चिंताच नाही आहे रे, सगळं काही छान आहे, असंच वाटत असतं माणसाला. त्यानंतर इकडे ईश्वरी म्हणत असते की हे बघ ताई, आता आई आली ना की आपण ही फुलं उधळायची, हे वाजवायचं, की मग आईचं छान पद्धतीने जय्यतरीतीने स्वागत झालं पाहिजे. तेव्हा नमू म्हणते, अगं ते सगळं ठीक आहे, पण आई आहे तरी कुठे, अजून कशी आली नाही आहे? तेव्हा इथे वल्लरी आता फोनवरती बोलत असते गुरुजींजवळ. ती म्हणते, गुरुजी ठीक आहे, तुम्हाला फक्त पत्रिका पाठवून दिली की तुम्ही सगळं काही व्यवस्थित कराल ना? बरं बरं ठीक आहे, पत्रिका कशी पाठवता येईल ना, याचा मी विचार करते. पण हे बघा, काही गडबड नाही झाली पाहिजे. जसं ठरलं आहे तसंच सगळं करायचं, तुमचे पैसे तुम्हाला पोचतील, अजिबात काळजी करू नका, असं ती बोलतच असते. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि म्हणत असतात की बाप रे, माझी बायको किती बिझी होत चालली आहे ना. म्हणजे खरंच, अगं सारखी फोनवरती असते, सारखी फोनवरती असते, नक्की तिचं काय चाललं आहे ना, काही कळत नाही आहे. तू फोनवरती बोलायला लागलीस ना की मला धडकीच भरते गं. खरंच असं वाटतं आता काय नवीन महाभारत घडणार आहे काय माहिती. त्यानंतरला इथे वल्लरी म्हणत असते, हे बघा तुम्ही शांत बसा, असं काही होत नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, कसं आहे ना वल्लरी, तिकडे ईश्वरीबद्दल आमचं मत दिवसेंदिवस छान होत चालले, आम्हाला ती आवडायला लागले. आणि एका बाजूला ईश्वरी डिरेक्टली आता ऑफिसमधून निघून जाते, ऑफिस सोडून निघून जाते. म्हणजे याचा आणि ऑफिस सोडून जाण्याचा परस्पर काही संबंध तर नाही आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हा परस्पर संबंध तुम्ही जोडू नका. ईश्वरीने, तुमच्या लाडक्या ईश्वरीने स्वतःहून ऑफिस सोडलं आहे, याच्यामध्ये माझी काही चुकी आहे?
तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही ग, तुझी चुकी काय आहे हे तुला बरोबर माहिती आहे. 15 वर्षांपूर्वी तू जे काही केलेस ना, कशा पद्धतीने तू या लोकांना त्रास दिलायस, या कुटुंबाला त्रास दिलायस, तू 15 वर्षापूर्वी काय केलेस ना, हे तुलासुद्धा बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे वल्लरी त्याला गप्प राहायला सांगते. तेव्हा मामा म्हणतात, हे असं बोट मला दाखवून मला गप्प करून काही होणार नाही आहे. कारण आपण जे काही पाप पुण्य करतो ना, त्याचा हिशोब आपल्याला इथेच द्यावा लागतो आणि तू किती मोठं पाप केलेस हे तुला तर चांगलंच माहिती आहे. एक ना एक दिवस तुझा जो भूतकाळ आहे ना, तो तुझ्या समोर येऊन उभा राहणार आणि त्याची किंमतसुद्धा तुला चुकती करावी लागणार. असं इकडे आता मामा जेव्हा वल्लरीला म्हणतात, वल्लरीला खूपच जास्त राग येतो आणि ती सरळ आता तिथून निघून जाते. भूतकाळाच्या गोष्टी ती करू देत नसते, कारण तिने खूप मोठी चूक केलेली असते हे लक्षात येतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव निवारा चाळीमध्ये सुप्रियाला घेऊन आलेला असतो आणि तिच्या बॅग्स वगैरे आता गाडीतून काढत असतो. त्यानंतरला इथे अर्णव विचारतो की कुठल्या घरात जायचं आहे तुम्हाला? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे काय, याच घरामध्ये जायचं आहे. तेव्हा अर्णव खूपच जास्त शॉक होतो, त्याला धक्का बसतो. तो म्हणतो, काय, या घरामध्ये जायचं आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो, कारण अर्णवला माहिती असतं त्या घरामध्ये ईश्वरी राहते, ते तिच्या आत्याचं घर आहे. मग इथे जायचं आहे. म्हणजे तो मनामध्ये म्हणतो की मला असं वाटते की मी सिंदूरच्या आई तर नाही आहेत ना, ज्या इंदोरवरून आलेल्या आहेत, असं इथे आता अर्णव म्हणत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अर्णव दरवाजा उघडतो तेव्हा ईश्वरी त्याच्या अंगावरती ते फुलांची उधळण करते आणि त्याचबरोबर त्याचं मोठं दणक्यात स्वागत होतं आणि ईश्वरी गुडघ्यावरती बसते आणि त्याला फुलंसुद्धा देते. तेव्हा अर्णव ती फुलं आता लगेच घेतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर, तुम्ही इथे? तेव्हा इथे अर्णवच्या हातातून तिने परत फुलं घेतलेली असतात. तेव्हा सुप्रिया येते आणि म्हणते, काय हो, अजून तुम्ही दारामध्येच उभे आहात, चला ना, आतमध्ये चला. तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, आई, तू अर्णव सरांबरोबर? तेव्हा ती त्याच्याकडे आता बघतच राहते.